नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण खानदेशी स्पेशल असं भरलं वांगं बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो वांगे घेतलेत, हे चांगले असे मधून कट करून घेतलेत। बघू शकता तुम्ही, छान प्रकारे मधून कट करून घेतलेत। जास्तही कट करायचे नाहीतर मग ते जे अशा दोन फोडी होतील, थोडंसंच मधून कट करायचे। आणि त्याचे जे देठ आहेत तर मी ती अशी थोडी थोडी कट करून घेतलीत सगळ्या वांग्यांची। आता ते बाजूला ठेवून घेऊया आणि मसाल्याची तयारी करूया। इथे मी शेंगदाणे आणि खोबरं, धने घेतले छोटा चमचा, त्यातच मिक्स केलेत मी धने। लसूण घेतलाय, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक छोटा टोमॅटो घेतलाय। आता आपल्याला हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक करून घ्यायचे। मी अगोदरच भाजून घेतले खोबरं आणि शेंगदाणे, आणि त्याबरोबरच धनेही मी त्यामध्ये भाजून घेतले एकत्र। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छान प्रकारे असं बारीक करून घ्यायचे। बारीक करून झाले। आता त्यामध्ये घरगुती घाटी मसाला आपला हा टाकायचा आहे। 2 चमचे घेतलाय मी इथे मसाला, आणि त्यात छोटा चमचा मी हळद टाकली आहे, आणि चवीनुसार मीठही टाकून घेतलंय। आता हे थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक करायचे, छानसं असं बारीक वाटून घ्यायचे। आता हा सर्व मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये भरायचा आहे। वांग्यातलं पाणी मी बाजूला काढलं। आता हे छान प्रकारे असं त्यामध्ये भरून घ्यायचं एक एक करून। आता हे मी सर्व मसाला त्यामध्ये भरून घेणार आहे। सगळाच मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये संपवायचा नाही आहे, तर बाकीचा थोडासा मसाला ठेवायचा आहे ग्रेव्हीसाठी। आपल्याला याची थोडासा पातळ रस्साही बनवायचा आहे थोडासा। तर इथे मी बघू शकता तुम्ही, सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलाय, तो आता बाजूला ठेवला। आता हे वांग आपल्याला कुकरमध्ये बनवायचे। अगदी एका शिट्टीतच हे वांग तयार होतं। वांग शिजायला जास्त वेळ लागत नाही। इथे मी 2 ते 3 चमचे छोटा चमचा तेल टाकले। एक छोटा चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेचच कढीपत्ता टाकून घेतला। नंतर हा छोटा टोमॅटो टाकून तोही चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता या तेलामध्ये आपल्याला हे वांगे सगळे एक एक करून सगळे टाकून घ्यायचे, आणि चांगले असे मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे। असं छान प्रकारे सगळीकडे आपल्याला असं छानसं हे परतून घ्यायचे तेलामध्ये। लगेचच पाणी वतायचं नाहीये, त्यामध्ये टाकायचं नाहीये लगेच पाणी। थोडंसं या तेलामध्येच आपल्याला हे वांगे चांगले परतून घ्यायचे। आता हा जो मसाला आहे तो थोडासा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हा सगळाच टाकून घेऊया। आता हा सगळा मसाला त्या वांग्यांना आपण पूर्ण एकजीव करून घेऊया त्या वांग्यांमध्ये। तोपर्यंत थोडंसं एक छोटा चमचा मी पाणी टाकलं, कारण खाली लागण्याची शक्यता आहे, त्यामुळं त्यामध्ये हे करून घ्यायचे, थोडंसं हलवून घ्यायचे। सगळं मसाला त्याला लागला पाहिजे वांग्याला। आता यावर लगेचच सगळं पाणी वतायचं नाहीये किंवा झाकण लावायचं नाहीये, तर आपल्याला हे वांगे थोडा वेळ वाफून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये, तेलामध्ये। तर खाली वांगे लागण्याची शक्यता राहते, तर त्यामुळे वरती हे प्लेट ठेवून त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतले। पाणी थोडंसं गरम झालं की ते पाणी आपण त्या वांग्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे खाली वांग लागणारही नाही आणि आपल्याला गरम पाणीही मिळेल। आणि चांगलं वांग तेलामध्ये शिजलं की असं की मग वांग्याला छानशी अशी मस्त चव येते।
या प्रकारे जर वांगं बनवलं तर वांग्याला अतिशय अप्रतिम चव येते। खानदेश स्पेशल हे वांगं आपलं बघू शकता तुम्ही। आता हे सगळं असं मिक्स करून घेतलं। आता नंतरही मी त्यामध्ये 1 छोटा ग्लास पाणी ॲड करून घेतलं। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि झाकण लावून त्याची फक्त 1 शिट्टी करायची आहे। 1 शिट्टी झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे। आणि गॅस जास्त फुलही करायचा नाही आहे आणि जास्त कमीही करायचा नाही आहे। मध्यम गॅसवर आपल्याला हे मस्त असं बघू शकता तुम्ही 1 शिट्टी झाली आणि वांगं मस्तपैकी असं शिजलं आहे। टेक्स्चर बघा वांग्याचं किती छान आलं आहे आपलं खानदेश स्पेशल भरलं वांगं। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली। तुम्ही नक्की ट्राय करा, खायला अप्रतिम लागतं। आजची ही खानदेश स्पेशल भरलं वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईबही करून जा। आणि आपल्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा सुंदरशा चविष्ट अशा रेसिपी सोबत।